तर राम राम मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदडा कट्ट्यामध्ये. तुमच्या महाराज सुंदर अशी सकाळ आणि अतिशय छान वातावरणामध्ये आजचा आपला सुंदर असा दिवस निघाला पुणे या ठिकाणी. आणि आत्ताचा हडपसरला या ठिकाणी पुण्यावर उतरलो होतो. मग काय उतरल्यानंतर अतिशय आनंदामध्ये चाला बघा आपण बसस्टँडला. कारण बसस्टँडवरून आपल्या यजमानाच्या घराकडे जायला गाड्या लागतात. पूर्ण रात्रचा प्रवास करून अतिशय तुम्ही पाहतात चाल तर ही हडपसरचा ब्रिज आहे बघा, फुटाणपूल. आणि तो छान पोलीस स्टेशन चौकी पण आहे. काय मित्रांनो, पुन्हा म्हणलं की विशेष भा करत सारं धिंगाणा गोंधळ आहे. तरी आज रविवार असल्यामुळं मला असं वाटत आहे की रविवार असल्यामुळे आज जरा गर्दी कमी आहे. नाहीतर सकाळी 5पासून ते रात्र म्हणजे पुण्यामध्ये रात्र नाही असं म्हणायला काय हरकत नाही. अशा पद्धतीने पुण्यात सारे लोक राहतात. हौशी नरसी पूर्ण पदवीची लोक PNC मध्येच असते. त्याच्यामुळं का म्हणलं की विषयच हार्ड झाला आहे आता सध्याचा. त्याच्यामुळं आता झाले बघा सकाळ, अतिशय सुंदर सकाळ झाली म्हणायला काहीच हरकत नाही. कारण आपण आला आता PNCच्या बसस्टँडमध्ये पुणे इथे. मग काय आता आपल्याला जायचे बघा खाली हांडेवाडीकडं. हांडेवाडीच्या गाड्या लागतात. बघू शकता बाबा ब्रिजच्या त्या साईडला तिकडंच आपल्याला जायचं. जात असताना काय नाही बसस्टँडवर कोण दिसला आता मीच लवकर आला असं वाटलं रे. तो 2 माणसं दिसले आणि मी एक 3 जण हा तुम्ही पाहू शकता इथे होता काय का. चला मित्रांनो, हा हाय वरचा ब्रिज. तिच्या ब्रिजहून संत ज्ञानेश्वर महाराज दानपूर वारीला जात असताना आम्ही त्याच ब्रिजहून दिवे घाटाच्या दिशेने जात असतो. तोच हा आहे ब्रिज. ते भागात चालतं त्या ब्रिजच्या खाली या ठिकाणी आम्ही जिथे जाणार तिथल्या गाड्या लागतात. मग काय गाड्या यायची आता बसायचं वाटं बघत. आठवाली ती नाही तर चला पण आठवलं जायचं नाही, कारण आपल्याला PNC परवडते. आठवाली निघतात. त्यांना वाटते मी नवीन आहो, पण नवीन मी अजिबात नाही. पुन्हा माझ्यासाठी काहीच नवीन नाही. चला तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण वेट करू. असं वेट केल्याच्या नंतर नक्कीच गाडी येईल मला असं अपेक्षा. चला तर म्हणजे थांबू चला तुम्हाला नक्की सांगू.